हा ढोकळा इतका मऊ आणि स्पॉन्जी आहे की दाबल्यावरही तो पुन्हा आपल्या मूळ आकारात येतो. अगदी कापसासारखा हलका आणि नरम. डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी, जर तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये एखादा झटपट आणि चविष्ट पदार्थ बनवायचा असेल तर हा ढोकळा नक्की ट्राय करा. आज आपण कुकरमध्ये अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत. या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. तसेच दही, सोडा किंवा लिंबू यासारखे कोणतेही अतिरिक्त पदार्थ वापरलेले नाहीत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत हा ढोकळा तयार होतो. ही पद्धत इतकी सोपी आहे की ज्यांना स्वयंपाकाचा फारसा अनुभव नाही अशा बॅचलर लोकांनाही हा ढोकळा सहज बनवता येईल. तरीसुद्धा तयार होणारा ढोकळा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार टेक्स्चरचा बनतो, जो खायला खूपच स्वादिष्ट लागतो. विशेष म्हणजे ही पद्धत तुम्हाला कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळेल. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा झटपट आणि सोप्या रेसिपीज खूप उपयोगी ठरतात. कमी वेळात पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण हा ढोकळा कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि एक स्टँड ठेवायचा आहे आणि हा कुकर गॅसवर ठेवायचा. तोवर दुसरी तयारी करून घ्यायची. इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये 2 कप बेसन पीठ घालायचं आहे. बेसन मोजताना कपात थोडंसं दाबून भरावं, हलकं भरू नये. तुमच्याकडे जे माप कप किंवा वाटी असेल त्यानुसार हे प्रमाण वापरू शकता. यामध्ये 1 छोटा चम्मच मीठ आणि 2 चमचा साखर घातली आहे. 2 हिरवी मिरची घातली आहे आणि चिमूटभर हळद घातली आहे. तर 1 चिमूटभरच घालायची आहे. ती जास्त प्रमाणात घालू नका, कारण त्यामुळे ढोकळ्यावर लालसर चट्टे पडू शकतात आणि रंगही बिघडू शकतो. आता यामध्ये आपण ज्या कपाने बेसन मोजून घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे. आता मिक्सरचं झाकण लावूया आणि हे बॅटर व्यवस्थित फिरवून घेऊया. पाणी एकदम जास्त घालू नका. आता हे बॅटर मध्यम कन्सिस्टन्सीचा तयार झाला आहे. तयार झालेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पाणी एकदम जास्त घालू नका. ते नेहमी थोडं थोडं करूनच घालायचं आहे. सुरुवातीला फक्त 1च कप पाणी घालावं. नंतर गरज वाटल्यास 1 ते 2 चमचे पाणी वाढवू शकतो. इथे आपण मिक्सरमधलं बॅटर या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचं आहे. अर्धा छोटा चम्मच सॅट्रिक ॲसिड घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेलामुळे ढोकळा मऊ आणि लुसलुशीत होतो आणि खाताना घशात अडकत नाही. आता हे मिश्रण विस्कर किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. शक्य तितकं चांगलं फेटून घ्या. बॅटर जितकं छान फेटलं जाईल तितका ढोकळा अधिक मऊ, हलका आणि स्पॉन्जी तयार होतो. इथे मी 2 ते 3 मिनिटं छान असा हा बॅटर फेटून घेतला आहे आणि पाहू शकता, बघा बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य झाली आहे. तुम्ही पाहू शकता पीठ किती हलकं आणि यरी झालं आहे. आपण अजून यामध्ये इनो किंवा सोडा काहीही घातलेलं नाही, तरी सुद्धा पीठ छान फुललेलं दिसत आहे. शेवटी यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं आहे. इनो पावडर बॅटरमध्ये घातल्यानंतर त्यावर 2 चमचे पाणी घालावं. त्यामुळे इनो छान ॲक्टिवेट होतो. त्यानंतर लगेचच हे मिश्रण हलक्या हाताने पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ न घेता पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर छान फुलतं आणि ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी तयार होतो. आता हे तयार बॅटर लगेचच ग्रीस केलेल्या डब्यात ओतायचं आहे. डब्बा आधीच तयार करून ठेवायचा आहे. डब्बा नसेल तर पसरट वाटी किंवा पातेलातही हे तुम्ही करू शकता. मिश्रण डब्यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने टॅप करायचं आहे. डब्बा अशा पद्धतीने हलक्या हाताने टॅप केल्यावर बॅटरमधील अतिरिक्त हवेच्या पोकळ्या निघून जातात. त्यामुळे ढोकळा वाफवताना तो अधिक फुलतो. कुकरमधलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता यामध्ये डब्बा ठेवायचा आहे. कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतली आहे आणि झाकण लावायचं आहे आणि 15 मिनिटं हा ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे. डब्बा कुकरमध्ये ठेवल्यानंतर गॅस फुल करायचा आहे. इथे आपण 15 मिनिटांनंतर ढोकळा पाहतो आहोत. बघा किती छान फुललेला आहे. आता ढोकळा पूर्ण शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी यामध्ये सुरी घालून पाहायची. जर सुरी बाहेर काढल्यानंतर त्याला अजिबात बॅटर चिटकलेलं नसेल तर समजायचं की ढोकळा पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे. हा डब्बा कुकरमधून मी बाहेर काढून घेतला आहे आणि पूर्ण गार करून घ्यायचा आहे. गार केल्यानंतर हा ढोकळा एका ताटामध्ये काढून घेतला आहे. ढोकळा आधी सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो साधारण 2-2 इंचाच्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा आहे. त्यामुळे तुकडे एकसारखे आणि नीट दिसतात, तसेच सर्व करतानाही छान वाटतात. इथे आपण चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे. ढोकळा आपण जवळून बघूया. बघा किती छान मऊ, स्पॉन्जी आणि लुसलुशीत ढोकळा तयार झाला आहे. हा ढोकळा इतका मऊ आणि स्पॉन्जी आहे की दाबल्यावरही तो पुन्हा आपल्या मूळ आकारात येतो. अगदी कापसासारखा हलका आणि नरम झाला आहे.
आता ढोकळ्यावरती तयार केलेली फोडणी घालूया. हा ढोकळा अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होतो. झटपट आणि खूपच स्वादिष्ट पदार्थ आहे. यासाठी डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज पडत नाही. त्यामुळे ही एक परफेक्ट इन्स्टंट रेसिपी आहे. कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने असा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार होतो. अचानक काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली किंवा घरात पाहुणे आले, तेव्हा ही रेसिपी खूप उपयोगी पडते. कमी वेळात तयार होणारा हा ढोकळा नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. शिवाय योग्य प्रमाण आणि पद्धत वापरल्यामुळे प्रत्येक वेळी ढोकळा छान फुलतो आणि स्पॉन्जी तयार होतो. तर तुम्हाला ही ढोकळ्याची झटपट आणि सोपी रेसिपी कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.